येस. कंटिन्यू करतोय आपण. इन्व्हेस्टमेंट इज रिअल अकाउंट. ओके. रिअल पर्सनल अकाउंट बॅलन्स शीट. ओके. रिअल पर्सनल अकाउंट कुठे जातं? बॅलन्स शीटला. ज्यांना रूल अजून लर्न झालेले नाहीये. ओके. आतापर्यंत व्हायला पाहिजे ऍक्च्युली, बट झालेलं नाहीये. सर बेसिक 3 रूल्स पण आम्हाला लर्न नाहीये. बघायचं रूल्स. ओके. नोटबुकमध्ये जिथं पण लिहिलेलं आहे ते बघावं लागतंय. रीड करावं लागतंय. असं होणार नाहीये. एखाद दिवशी तुम्ही असं आता असं सांगितलं, उद्या अकाउंटचा पेपर आहे. उद्या अकाउंटचं सगळं लक्षात यायला पाहिजे आणि सकाळी उठल्यानंतर असं एकदमच सगळं लक्षात येतं. सगळं येतंय. असं होत नाही. आपण रजनीकांत नाहीये. ओके. हां, जर तसं कोण असेल तर मला सांगा स्पेशल एबिलिटीज असतील तसं. तर तुम्ही मला सांगा. मी काही सांगतच नाही तुम्हाला. विचारत पण नाही काय. ओके. येस. रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट, डेबिट कॉलममध्ये अमाउंट आहे. कुठे जाणार? बॅलन्स शीट, असेट साइड. ओके. गो टू बॅलन्स शीट, असेट साइड. आत्ताच आपण जस्ट प्लांट अँड मशिनरी लिहिलेलं आहे. लेस डेप्रिशिएशन. त्याच्या खाली वन लाईन ब्लँक सोडून पण लिहू शकता तुम्ही किंवा तिथंच लिहू शकता डायरेक्टली. ओके. काही इश्यू नाहीये. इन्व्हेस्टमेंट आउटर कॉलमला बिकॉज ॲडजस्टमेंट नाहीये. ओके. इन्व्हेस्टमेंट इथे लिहायचं इन्व्हेस्टमेंट. आउटर कॉलम 68,000. बॅलन्स शीट, असेट साइड. येस. नेक्स्ट. फॅक्टरी इन्शुरन्स. विच अकाउंट? फॅक्टरी इन्शुरन्स, पर्सनल रिअल नॉमिनल. फॅक्टरीचा इन्शुरन्स काढलेला आहे. फॅक्टरी इन्शुरन्स म्हणजे फॅक्टरी इन्शुरन्स म्हणजे तिथं फॅक्टरीमध्ये आग वगैरे लागली तर त्याचं रिइम्बर्समेंट भेटतंय तसं इन्शुरन्स. बट फॅक्टरीचं आहे, ऑफिसचं वगैरे नाही. विच अकाउंट? पर्सनल रिअल नॉमिनल. इन्शुरन्स प्रीमियम आपण पे करतोय. दिस इज एक्सपेन्स. नॉमिनल अकाउंट आहे. व्हेरी गुड. दिस इज नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट वुड गो टू ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट कॉलम, डेबिट साइड. ऍज पर रूल नंबर 2. डेबिट कॉलम असेल तर ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सर मग ट्रेडिंगला जाणार का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला? तुम्ही सांगा. मी एवढंच सांगतो फॅक्टरी इन्शुरन्स आहे. ओके. फॅक्टरीचं बोलतोय आपण. इट विल गो टू ट्रेडिंग और P&L. रूल नंबर 3 रीड करा आणि मी जे सांगितलं त्याच्यावर फोकस करून सांगा. फॅक्टरी इन्शुरन्स आहे. इट विल गो टू आधी आलेलं आहे हे पण आयटम. आलेलं आहे बघा तुम्ही. ट्रेडिंगला जाणार का P&L ला? फॅक्टरी रिलेटेड. फॅक्टरीमध्ये काय होत असतंय? मॅन्युफॅक्चरिंग होत असतंय. माहित आहे का नाही? इट विल गो टू ट्रेडिंग अकाउंट. P&L ला जात नाही. ओके. ट्रेडिंग अकाउंटला जात आहे. फॅक्टरीचे इन्शुरन्स आहे. ओके. येस. फॅक्टरी रिलेटेड आहे. आता काही जण म्हणणार सर फॅक्टरी रिलेटेड आहे पण डायरेक्टली रिलेटेड टू गुड्स कुठे आहे? अहो फॅक्टरीचे रिलेटेड फॅक्टरीमध्ये काय होत असतं? मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी होत आहे. फॅक्टरीमध्ये ऑफिस वर्क होत नाही नॉर्मली. ओके. फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी होत आहे. सो फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस विचार फॅक्टरी इन्शुरन्स हे त्याच्यात येत आहे. त्यामुळं फॅक्टरी रिलेटेड जे एक्सपेन्स आहेत, फॅक्टरी एक्सपेन्सेस, फॅक्टरी इन्शुरन्स वगैरे, दिस विल गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ओन्ली इन्शुरन्स दिलं तर वेगळं. फॅक्टरी इन्शुरन्स स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. टू फॅक्टरी इन्शुरन्स, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. टू फॅक्टरी इन्शुरन्स.
26,000. ओके, 26,000. इनरला घ्यायचं का आउटरला? काही जण इनरला म्हणतात. ॲडजस्टमेंट आहे का ओंकार? फॅक्टरी इन्शुरन्सला ॲडजस्टमेंट आहे का चेक करा. ॲडजस्टमेंट असेल तर इनरला घ्यायचं. ॲडजस्टमेंट मला दिसतच नाहीये कुठं. ओके, आपण नंबर पण लिहिलेला नाहीये. आता मी का चेक केलो? कारण माझे नंबर वगैरे गेलेले आहेत तिथं. म्हणजे ते लिहिलेलं पी-डी-एफ सेव्ह नव्हतं माझं. बट तुमचा नंबर इथं लिहिलेला असेल समजा, सपोज. तर ॲडजस्टमेंट आहे हे कळतंय तुम्हाला. अदरवाईज आउटरला घ्यायचं. आता ॲडजस्टमेंट नाहीये, मग आउटरला घ्यायचं. कसं कळालं? नंबरच नाहीये. ओके? येस, प्लीज कॉन्सन्ट्रेट हां. नेक्स्ट ऑडिट फीज. फॅक्टरी इन्शुरन्स झालेला आहे. नेक्स्ट ऑडिट फीज. ऑडिट फीज. व्हिच अकाउंट? पर्सनल, रिअल, नॉमिनल. ऑडिट फीज म्हणजे जे बिझनेस करतात त्यांना काही जणांना ऑडिट वगैरे करून घ्यावं लागतंय. ओके? म्हणजे इन्कम टॅक्स ऑडिट म्हणा, जी ऑडिट म्हणा. सी-एना फी द्यावं लागतंय. ओके? जे चार्टर्ड अकाउंटंट असतात त्यांना फी द्यावं लागतंय. मग त्यांना फी दिलेलं आहे सी-एना. ऑडिट फीज 21,000. मग बिझनेससाठी तर एक्सपेंडिचर आहे ना. नाही सर, मी तर सी होणार सर, मला ऑडिट फीज मिळणार, माझ्यासाठी इन्कम आहे. अहो, तुमचं नाही चाललंय हे. तर बिझनेसचं चाललंय. कुठल्या रीना एंटरप्राइजचं. त्यांनी पे केलेलं आहे फीज, ऑडिट फीज. ओके. सर तुम्हाला कसं कळालं बघा, डेबिट बॅलन्स आहे. हे एक्सपेन्स आहे. ओके. दिस इज एक्सपेन्स. नॉमिनल अकाउंट आहे. इट विल गो टू ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट कॉलम, डेबिट साइड. ॲज पर रूल नंबर 3 बघा, ट्रेडिंगला जाते का P&Lला. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस अँड एक्सपेन्सेस रिलेटेड टू पर्चेसेस ऑफ गुड्स आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट अँड अदर एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू P&L अकाउंट. आता याचा मॅन्युफॅक्चरिंग और पर्चेसशी काय संबंध आहे का हो? काही नाही, ऑडिट फीस द्यावंच लागतंय. असं म्हणू शकत नाही, मॅन्युफॅक्चरिंग मी कमी करतो, मी जास्त करतो, ऑडिट फीस जास्त घ्या, कमी घ्या. यावर्षी पर्चेसच नाहीये. काय म्हणणार आहेत? फी द्यावं लागणार आहे, असं म्हणणार. ओके, मग त्यांना द्यावंच लागणार आहे बिझनेसला. ओके. हां, फी किती असेल, काय असेल ते ठरवतील त्यांनी. बट आपल्याला तर क्वेशनमध्ये दिलेलं असतंय. ओके. सो इट विल गो टू P&L अकाउंट. ह्याचा मॅन्युफॅक्चरिंगशी काही संबंध नाहीये. पर्चेसेसशी पण काही नाहीये. ओके. आणि आपण बिझनेसच्या आहे बघा, ज्यांनी पण बिझनेसच्या अँगलने विचार करताय ना, त्याला थोडं सोपं वाटतं अकाउंट. तुम्ही इथं सॅलरीड पर्सन नाहीये. तुम्ही इथं स्टुडंट नाहीये. तुम्ही बिझनेसचे मालक आहे. ओके. तो बिझनेस तुमचा आहे हे समजा तुम्ही. मालक नाहीये. मालक म्हणाल परत प्रोप्रायटर होतं. प्रोप्रायटरच्या अँगलने विचार करायचा नाहीये आपल्याला. बिझनेस आपला आहे. तुम्ही बिझनेस चालवताय, बिझनेसच्या अँगलने विचार करायचा. बिझनेसने काय केलेलं आहे, सीएला फी दिली, ऑडिट फीस. एक्सपेन्स आहे, खर्च आहे. मॅन्युफॅक्चरिंगशी काय संबंध आहे का? नो. मग ट्रेडिंगला जाणार का? नो. पर्चेसशी काय संबंध आहे का? नो. ट्रेडिंगला जाणार का? नो. P&Lला जाणार मग. अदर एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू P&L अकाउंट. सो इट विल गो टू P&L अकाउंट डेबिट साइड टू ऑडिट फीज. ओके, हे वर लिहू शकता तुम्ही सुरुवातीलाच. म्हणजे बॅड डेट्स, डेप्रिशिएशन मी शक्यतो वर लगेच नको म्हणतो. बरोबर आहे का? सपोज दिस इज P&L अकाउंट. ओके, तुम्ही P&L अकाउंट प्रिपेअर केलं असेल ना, मी काय म्हणतो लगेच काय करा, वन लाईन ब्लँक सोडून बॅड डेट्स वगैरे घेऊ नका. थोडं खाली घ्या. मग ऑडिट फीस तुम्ही वन लाईन ब्लँक सोडून लगेच घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. शक्यतो सॅलरीज वगैरे सुरुवातीला घ्यायला पाहिजे. पण आता सॅलरीज वगैरे आहे का नाही आपल्याला माहीत नसतं प्रॉब्लेममध्ये. हां, जर माहीत असेल तर तुम्ही ते आधी घ्यायचं. ऑडिट फीस वगैरे थोडं नंतर घ्यायचं. पण ऑडिट फीस आता फर्स्ट लिहिलं तरी चालेल. म्हणजे पण तरी पण वन लाईन ब्लँक सोडायचं आहे मिनिमम. ओके. इम्पोर्टंट काय सांगतो तुम्हाला, ते सिक्वेन्स कसं लिहिलात P&Lमध्ये हे इम्पोर्टंट नाहीये. 11th आणि 12thला. ओके. बट तुमचं मी प्रेझेंटेशन थोडंसं इम्प्रूव्ह करत जातो हळू-हळू. ओके. येस. P&L अकाउंट डेबिट साइड टू ऑडिट फीज. ॲडजस्टमेंट आहे का? नाहीये. मग काय करायचं? आउटरला घ्यायचं. ॲडजस्टमेंट असेल तर प्लीज मला सांगायचंय.
ओके. ऍडजस्टमेंट असेल तर इनरला घ्यायचं. तुम्ही इनरला लिहायचं आणि मला पण सांगायचं. ओके. येस. ऑडिट फीज आउटर कॉलम 21,000. इनरला घ्यायचं का आउटरला हे टेन्शन येत असेल तर ऍडजस्टमेंट आहे का नाही चेक करायचं. सर कसं चेक करायचं? तिथं नंबर लिहिलेला असतंय. सर नंबर कधी लिहितो आपण? आपण ऍडजस्टमेंट रीड करतो सर्वात. सगळ्यात आधी सुरुवातीला आपण ऍडजस्टमेंटच रीड करतो पॅनल अकाउंटमध्ये. ओके. येस. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड विच अकाउंट? कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजे काय असतं? गुड्स परचेस करताना आलेला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च. ओके. ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस while purchasing goods. This is expense for business. Nominal account. It will go to trading or profit and loss account. Debit column, debit side. मला कळत नाहीये ट्रेडिंगला घ्यायचं का P&L ला तुम्ही सांगा. फार वेळा आलेलं आहे तर मी रिपीट करणार नाहीये. कॅरेज और कॅरेज इनवर्ड एकच असतंय. ओके. कॅरेज आउटवर्ड इज डिफरंट. व्हेरी गुड. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटला जातं बिकॉज रिलेटेड टू परचेसेस ऑफ गुड्स आहे. गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. Go to trading account debit side. Go to trading account debit side. अराउंड 2 कॅरेज इनवर्ड ऍडजस्टमेंट आहे म्हणतात सो इनर कॉलमला. ओके. ऍडजस्टमेंट नंबर 5 आहे. सो इनर कॉलम 1800. इनर कॉलम 1800. ओके. टू कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला बघा. सपोज दिस इज युअर ट्रेडिंग अकाउंट. तुम्ही इथे लिहिला टू कॅरेज इनवर्ड 1800 इनरला घ्यायचं. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय म्हणले तो? ऍडजस्टमेंट नंबर 5 आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड 1200. आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड हे एक्सपेन्स आहे हे कळायला पाहिजे आधी. सगळ्यात इम्पॉर्टंट. ओके. खर्च आहे. सर तुम्हाला कसं कळालं खर्च आहे? एक तर तुम्ही डेबिट बॅलन्स आहे ह्याच्यावरून कळू शकताय तुम्हाला क्वेश्चनमध्ये. एक्सपेन्सला डेबिट बॅलन्स असतंय. ओके. इन्कमला क्रेडिट बॅलन्स असतंय. हे तुम्हाला त्याच्यावरून कळू शकताय किंवा कॅरेज इनवर्ड तुम्ही कुठे लिहिला? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला काय घेता तुम्ही डेबिट साइडला? सगळे एक्सपेन्सेस घेता. असंही तुम्हाला कळू शकतंय. ओके. येस. सो आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड दॅट मीन्स आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे. हो सर कुठल्याही इयरचं आहे काय सांगितलेलं नाहीये. दॅट मीन्स करंट इयरचं आहे. ओके. त्यांनी काय सांगितलेलं आहे म्हणजे करंट इयरचंच बोलतायत ते. आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड मीन्स कॅरेज इनवर्ड पेएबल आहे. मग सर कधीच आहे हे? सांगितलेलं नाही म्हणजे करंट इयरचंच आहे. मला सांगा करंट इयरचं हे कॅरेज इनवर्ड मी ट्रेडिंग अकाउंटला दाखवायला पाहिजे का नाही हो? सर करंट इयरचं दाखवायला पाहिजे. तुम्ही सांगितलेलं आहे सर. ट्रेडिंग एंड P&L अकाउंट हे करंट इयरचं असतंय म्हणजे एका वर्षाचं असतंय. आता फॉर द इयर एंडेड 31 मार्च किती आहे? 2018. दॅट मीन्स 2017-18 हे इयर आहे. मग करंट इयरचं सगळं ट्रेडिंग एंड P&L ला यायला पाहिजे. मग यायलाच पाहिजे आपल्याला घ्यायचंच आहे म्हणजे काय करायचं हो? ऍड करायचं. ओके. ऍड आउटस्टँडिंग. तुम्ही कंप्लीट लिहायचं. ऍड आउटस्टँडिंग म्हणजे स्पेलिंग वगैरे तिथं आहे. किती आहे हो त्या अमाउंट? अमाउंट 1200. आउटरला किती? आउटरला 3000. हां. ऍडजस्टमेंटचे मिनिमम 2 इफेक्ट्स. ऍडजस्टमेंटचे मिनिमम 2 इफेक्ट्स. ओके. हे तर झालं एक इफेक्ट तुम्ही ऍड केलात कॅरेज इनवर्डमध्ये. मला सेकंड इफेक्ट कोण सांगू शकता का? आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड. फोकस करा. आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे. दॅट मीन्स काय? एक्सपेन्स पेएबल आहे. दॅट मीन्स कॅरेज इनवर्ड पेएबल आहे. पेएबल म्हणल्यानंतर काय आठवतंय? काय आठवतंय का नाही? काय डोक्यात येतंय का नाही? सेकंड इफेक्ट विल गो टू बॅलन्स शीट. फक्त बॅलन्स शीट म्हणायचं नाही हो प्लीज. बॅलन्स शीट, ॲसेट का लायबिलिटी? आता तुम्ही थोडंसं मॅच्युअर्ड आहे. व्हेरी गुड. लायबिलिटी साइड. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड.
येस, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. हां, आय थिंक तुम्ही क्रेडिटर्स लिहिलेलं आहे आताच तिथं. त्याच्या खाली लिहा आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड. येस, आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड असंच लिहायचं. पेएबल वगैरे काय लिहिलं नाही तरी चालतंय. आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड 1200. आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड 1200. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. ओके. सर कुठं आहे सर? हे बघा, इथे तुम्ही क्रेडिटर्स लिहिलेलं असेल. ह्याच्या खाली लिहायचं आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड. ओके. स्पेलिंग वगैरे कंप्लीट लिहायचं. आउटर कॉलमला लिहायचा. इथं इनरला वगैरे काय. येस. हॅव यू अंडरस्टूड टिल युअर? कॅरेज इनवर्ड पर्यंत आपण आलेलो आहे. ओके. कळालं का हो इथपर्यंत? येस. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला प्रॉब्लेम कंप्लीट होईल. ओके. आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला जाऊ. ओके. येस. आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय. येस. बाय करायचं हो सगळ्यांनी. बाय बाय अँड थँक यू.